कोणते 56 अनात्मबुद्धि शैतल्यम फलम ध्यानात दिने दिने पश्यन्नपि न ध्यायेत गोपरस्मात् पशुर्वध. आता हे फल सांगतात. ह्याची निर्गुणोपासना आहे ना, 2 प्रकारच्या उपासना आहे, सगुण उपासना आणि ओंकाराची जी उपासना आहे ती निर्गुण उपासना, आणि मूर्ती वगैरे आधी करून जी उपासना आहे ती सगुण उपासना. अशा 2 उपासना. जो ज्याचा अधिकारी असेल तो त्याप्रमाणे त्या उपासनेचा अंगीकार करतो. म्हणून उपासना सांगितलेली आहे. मनुष्य देहामध्ये ही उपासना होऊ शकते. मनुष्य देह खेरीज करून बरं का उपासनेचे ते अधिकारी नाही. पशु पक्षी कृमी कीटक हे काही उपासनेचे अधिकारी आहे काय? मग मनुष्य देह फक्त काय आहे? हे चिजे ही गडे देवाचे भजन. मग निर्गुण उपासनेचं फल कोणतं आहे? त्याच्याकरता 56वा श्लोक आहे. अनात्मबुद्धी शैतल्यम फलम ध्यानात दिने दिने. जसे जसे आपण निर्गुण उपासनेची ओंकाराची उपासना करू तसं तसं कोणतं फल प्राप्त होते? अनात्मबुद्धी शैतल्यम. अनात्मबुद्धी म्हणजे आपण असं कोणाला तरी आत्मा मानून बसलेला, त्याला अनात्मा म्हणतात नाही का? जडाला आपण काय मानू? देह आत्मा आहे का अनात्मा आहे? त्याला काय मानून बसलो? आत्मा. आणि सगळे धर्म कोणाच्या अंगावर घेतो? शरीराचे सगळे काही धर्म. हे मला 3 शरीर आहे ना, स्थूल सूक्ष्म आणि मी काळा आहे, मी गोरा आहे वगैरे आधी करून, उंच आहे, ठेंगणा आहे, सशक्त आहे. हे कोणाचे धर्म आहे? सगळे शरीराचे जन्म मरण वगैरे आहे का? हे सगळे मी करता आहे, मी भोगता आहे वगैरे हे सूक्ष्म शरीराचे आहे. आणि काही न कळण्या शरीरालाच आत्मबंधे कारण शरीर आहे. हे सगळे आपले धर्म आहे आणि त्याच्यामुळे आपण दुःखी होत असतो. मग काय होत असते? या निर्गुण उपासनाच्या द्वारा अनात्मबुद्धी शैतल्यम. दिवसेंदिवस आपण जसं जसं ध्यान करू तसं तसं अनात्मबुद्धी शीतल होते, म्हणजे कमी कमी होत आहे. थोडे एक दिवस असा येत असतो मी किम स्वरूप आहे, शरीर नसून मी कोण आहे? मी वासुदेव. कळू येईल पूर्ण बोधाला काय होतं? आपण तुम्ही गोष्ट बिष्ट ऐकलेली आहे. पण जसा जसा सिंहाचा आणखी त्याला परिचय होतो. मुळात सिंहाच आहे, पण मेंढीच्या सहवासामध्ये स्वतःला काय समजतो? अनेकदा सिंहाचा सहवास प्राप्त झाला म्हणजे मेंढी बुद्धी काय होते? शरीरात परिवर्तन होत नाही, तद्विषयक बुद्धीत परिवर्तन होते. मग अनात्मबुद्धी शीतल होते म्हणजे कमी कमी होत जाते. आणि एक असा दिवस येत असतो जसं आपण जेवण करत असताना प्रत्येक घासाला भूक ही कमी कमी होत जात असे. आणि शेवटचा घास भूक काय झाली? तसा शेवटचा क्षण म्हणजे कोणता? मी देह नसून किम स्वरूप आत्मा आहे. त्याला म्हणायचं अनात्मबुद्धी शैतल्यम फलम ध्यानात दिने दिने. ओंकाराच्या स्वरूपाचं फल सांगितलेलं आहे. दिवसेंदिवस जसं जसं ज्ञान होईल तशी तशी अनात्मबुद्धी काय होईल? शीतल. असा लाभ प्राप्त होत असताना देखील लक्षात घ्या. पश्यन्नपि न चेध्यायेत गोपरस्मात् पशुर्वध. हा लाभ प्राप्त होत असताना देखील बरं का, जर तो कोणी ध्यान करीत नसेल, काय करीत नसेल, आता त्याला काय म्हणावं? म्हणजे जसं सांगतात आता पश्यन्नपि न चेध्याय. लाभ प्रत्यक्ष दिसत असताना देखील जर ध्यान करीत नसेल तर म्हणायला लागले गोपरस्मात् पशुर्वध. मला कोणाची उपमा द्यावी? आहे का? ध्यानाचे अधिकारी आहे का? फक्त ध्यानाचा अधिकारी कोण आहे? मनुष्य आहे. बाकी सगळे भोगप्रधान आहे. काय प्रधान आहे? त्याला काही विधी आहे का निषेध आहे का काय?
काही नसतं. हे फल प्राप्त होतं. जशी जशी देहबुद्धी जाते आहे ना, ध्यानाच्या योगाने, चिंतनाच्या योगाने. वेदांतशास्त्राचं फल कोणतं आहे? देहबुद्धी जाऊन ब्रह्मबुद्धी होणे. देहबुद्धी आहे ना, देहबुद्धी 4 वाघाची आहे. कोणाची? ते देहालाच काय मानतात. मग गाणं बजाना काय तुमचं होय नाही, खाणं पिणं सगळं नाही का, याचे काय घ्यावे? कोणती बुद्धी? देहबुद्धी. शेवटी सगळे देहाचे धर्म कोणाच्या ठिकाणी गेलो? आत्म्याच्या ठिकाणी गेलं. मग जीवबुद्धी कर्मठाची आहे. नाही म्हटलं आपण देह नाही, आपण कोण नाही, देह नाही. मग आपण जीव आहो का? देह आपण जीव आहे का? तुमच्या परम ब्रह्म किम तद ब्रह्म किंवा आत्मा किंवा अधिभूत म्हणजे शरीर, आणि अधिदैव म्हणजे जीव, नादियज्ञ म्हणजे परमात्मा. मग कोणती बुद्धी जाते? देहबुद्धी जाते. कोणती बुद्धी होते? मी देह नसून कोण आहो? देहाबरोबर मी मरत नाही. श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम अधिष्ठाय मर्चाय विषय उत्क्रांतम सिद्धम वापी पंजानो. मग वारा जसा फुलाचा सुगंध घेऊन जातो त्याप्रमाणे आहे का, जीव काय करतो? हे सगळं गठोडं काय करतो? आणि बरं पैसे काढून देतो आणि फुकटचं फेकून देतो. तसा अदृष्ट संपलं म्हणजे जीव त्याच्यातून काय होतं, आणि बाकी शरीर काय पडते? उत्क्रांतम सितंबा म्हणजे आनंबा. जीवा देहाहून काय आहे? वेगळा आहे का? म्हणून अनुष्ठानं केली पाहिजे. काय केली पाहिजे? काही लोकांतराची काय झाली पाहिजे? ही जीवबुद्धी कर्मठाची असेल. आणि त्याहीपेक्षा वरची बुद्धी म्हणजे योग साधना केली पाहिजे. या देहामध्ये समाधी प्राप्त होऊ शकते. काय होतं? म्हणतो का समाधीमध्ये काय होतं? तो प्रवृत्त होतो. योगाची कोणती बुद्धी? आत्मबुद्धी. आणि वेदांताची ब्रह्मबुद्धी आहे. कोणती बुद्धी? योग्याला परमात्मा कळाला, पण तो ब्रह्मरूपाने नाही कळाला. काय? मग ब्रह्मबुद्धी कोणाची? संपलं. देवळाची या कामा आता कळत बसल्यावर पुढे काय करायचं आहे का रे? शेवटचा अंतिम तत्व कोणतं? आकाराची पहिलं ती सूर्याचे महानगर अविनाशाचे आपल्या होऊन गेलेला. त्याच्यामध्ये असाही असताना जर तो चिंतन करीत नसेल तर ते विद्यारण्य त्याला म्हणतात. काय म्हणावं? को परस्पर तेव्हा पशु बरा. काय बरा? काही मर्यादेत तरी वागतो. हे फल सगळं सांगितलं आहे. फलम ध्यानात देणे पश्चन्नपी नचेत. फल दिसत असतानाही देखील तो ध्यान करीत नाही, तर त्याला कशाची उपमा द्यावी? पशुची उपमा आहे. इदम उपादितम अर्थम संक्षिप्तम दर्शयते. तेव्हा आत्तापर्यंत चालत आलेल्या या प्रकरणाचा आणखी थोडक्यामध्ये भावार्थ पुढच्या 57व्या श्लोकामध्ये आपल्याला आम्हाला सांगणार. तेव्हा उपासनेचं फल जर काही असेल तर देहाभिमान विध्वस्त ध्यानात आत्मानमद्मयम आणि पश्चन्मर्त्यो मृतो भूत्वा यत्र ब्रह्म समश्नुते. देहाभिमान विध्वस्त ध्यानात आत्मानात्मद्वयम पश्यन् मर्त्यः अमृतो भूत्वा यत्र धर्म आणि समश्नुते. देहाभिमान विध्वस्त ध्यानाच्या योगाने देहाचा काय जातो? अभिमान जातो. देह जातो का? देहाच्या विषयीचा अभिमान जातो.
आपण घर विकलं म्हणजे घर घेऊन गेला का त्याच्यावरची आपली सत्ता सोडली. आज पण आपली सत्ता होती, विकल्यानंतर घर जिथं जाय. शेत नाही का आपण विकलं म्हणजे काय केलं आपण आपली. आतापर्यंत आपण माझं म्हणत होतो, आता कोणाचं म्हणत होतो, जो विकत घेईल घर जिथं जाय. आणि ते घर म्हणत असतं किंवा शेत म्हणत असतं, तुझ्यासारखे शेकडो होऊन गेले. माझं म्हणणार आहे. मग तू आहे तरी कोणाचं उपादान करणार, कार्य कोणाचं असते उपादान करणार. शेवटी अंतिम निर्णय घ्यायचा असे त्यावर सत्ता कोणाची चालते, ईश्वराची. म्हणून हे कोणाचं शरीर आहे, सत्ता कोणाची आहे, खरंच दत्तात्मदृष्ट आहे. ज्याने हा जीव दिला दान करीन तयाचे, आणि जगत जीवन नारायण. हे दिलेलं कोण आहे, परमात्म्याने दिलेलं आहे. काय करूया आपण म्हणत असतं ते काळाचं सत्ता, याच्यावर सत्ता कोणाची आहे, काळाची आहे. दत्ताच्यावरती सत्ता स्थूल देहावरती काय काळाची सत्ता आहे. कोणत्या देहावरती, देहावर. आत्म्यावरती त्याची सत्ता पोहोचू शकत. देहाभिमान विध्वस्त. वेदांतशास्त्राच्या श्रवणाच्या योगाने तुमचा पंचदशीचा तिसरा विवेक लक्षामध्ये आणा. हे कोश म्हणजे कोण नव्हे, आत्मा आहे. सगळे अनात्मा पदार्थ आहे. याचं प्रकाशन करणारा कोण आहे. मग देहाचा अभिमान जातो. मग शुकाचार्याने काय केलं, परीक्षितीचा देहाच्या विषयीचा काय घालवला. ज्याला साप चावणार आहे तो देहातून असून तो देहाहून काय वेगळा आहे. या बुद्धीवर आणला. कोणत्या बुद्धीवर ते, ज्या शरीराला साप चावेल ते शरीर तो नव्हे, त्याच्यातून तो काय, त्याचा तुझ्याशी काही संबंध नाही. या बुद्धीवर आणल्यामुळे मरण माझे. आपलं काम काय झालं. शुकाचार्य ते का थांबत असतं का. श्रीकृष्णाने भगवंताने गीता सांगितली की सांगतच बसले का दिवसभर. थोडक्यात सांगून काय झालं, नष्टो. मग देहाभिमान जातो. कोणता अभिमान जातो, देहाभिमान विध्वस्त. देह जातो का देहावरचा अभिमान जातो. यस्य नाहं कृतो भाव हत्वा पिसनी मानलो का, त्याचा अभिमान जातो. कशाचं फल आहे, ध्यानात आत्मानमत्वयम. ध्यानाचं फल आहे. ध्यानाच्या योगाने आत्मानमत्व, आत्मस्वरूप सगळंच नाही सोबत शून्य बाधील. कोणता बाधील, मग सर्वाचा निराश होतो. त्याच्यावर आत्म्याचाही निराश होतो का. आत्मा कसा आहे, सद्रूप आहे. न जायते म्रियते वा कदाचित नाही अजो नित्य शाश्वत होय. कोंडाबरोबर काय दाणे उघडून जाते का. मग दाणे जसे कोंडा काय होतो तसे विचारता निरसले प्रपंच से. मग तत्व जातात नाचतो विद्यते भाव उभयोरपी दृष्टवंत आहे काय. मग उडवते फलकट जाणव आहे. मानात्मद्वयम असं परमात्मा स्वरूपाला पाहिल्यानंतर आत्मसाक्षात्कार जर झाला पश्चन अर्थमृतवाद भत्वाद यत्र ब्रह्म समजते नाही का. पश्चन मार्ग होता. शरीर काय नाही का, मी मरणार आहो, मी अमका आहे, जन्मणार वगैरे अरे याचे करून पुढे मर्द पश्चन अमर्द भत्वा यत्र ब्रह्म समजते. याच्यामध्ये त्याला ब्रह्माची काय होते ते काय. पश्चन म्हणजे पाहणारा बरं का. मर्तो अमृत, मरणारा मनुष्य अमृतत्वाला काय होतं, प्राप्त होतो. कशामुळे,
आत्मानात्मविवेक झाल्यामुळे. आणि पश्चात अमृत मर्त्य म्हणजे नाहीसा होणारा अमृतत्व कोणत्या पदाला प्राप्त होतो? अमृतत्व म्हणजे ब्रह्म साक्षात्कार. ब्रह्माला अमृत म्हटलेलं आहे. अनेक अर्थाने त्याचं वर्णन केलं आहे. अमृतत्व अमृतत्वाला प्राप्त होऊन याच देहामध्ये अत्तर ब्रह्म समजमध्ये ब्रह्म या भावाला काय होतं? मग देह पडल्यानंतर का पडण्याच्या अगोदर संपलं त्याची सर्दी. जन्म आलो त्याची आजी सर्द तुम्ही सांभाळलेली संधी कृतकृत्य झालो विचार तो का म्हणे काळा. आम्ही देहावर का देहाच्या जाण्याने आम्ही जात नाही, देहाच्या येण्याने आम्ही जसे जे हे तर म्हणजे याच देहामध्ये याची देही याची डोळा भोगमुक्तीचा वेदांताचं फल परोक्ष नाही अपरोक्ष आहे. ध्यानदीपम ध्यानात अनुसंधानम फलमा. अशा प्रकारे जो कोणी अनुसंधान करतो ध्यानम दीपयिमम सम्यक परामर्शती होणारा मुक्त संशय वायम ध्यायती ब्रह्मसंततम. बरं का? अशा रीतीने ध्यायती ब्रह्मसंततम ब्रह्मचिंतनाचं काय करतो तो? चिंतन करतो सतत. म्हणजे खंडरहित त्याला सतत म्हणतात. नदी कशी गंगा नदी सतत वाहत असते आणि आपले चंद्र इंद्रायणी कुठं वाहते कुठं वाढत नाही. कुठं विचारावं लागतं ही नदी आहे का? देवाचे 12 महिने काय होते पाऊस पडवत होता. आता कुंभामध्ये काय झालेलं आहे सगळं तिच्या स्नानाला किती महत्व आहे असं सांगतात. बा ते जलदिंडी व्हायचे डॉक्टर सांगत होते. जे या गंगा नदीचं पाणी आहे ना जगातल्या कोणत्याच नदीचं पाणी नाही म्हणा. तंत्र त्यांनी बरेचसे इथं संशोधक आणले होते. हे गंगेचं पाणी किती वर्ष ठेवा तुम्ही जसं जे मीराबाई आहे ना ते गंगेचंच पाणी येतं ते तिकडून ते पाणी बोलावतात. तेच पाणी पिण्याकरता कोणचं पाणी जसंच आहे तसंच आहे. असं गंगेचं ही गंगा म्हणा नद्या आपल्याला ते दिलेल्या आहे ईश्वराने. जरी कल्पना करा पाऊसच नाही पडला काय नाही पडला पण नद्या खंडित होतात. पाऊस पडवतो नदी कशी राहते. तुमच्या मागे 72 लाख आणि पाऊसच पडला नाही. 2 इंच पाऊस पडला होता. किती काय नाही नदीत इंद्रायणीला म्हणावं लागत असे पाणी आहे का नाही आहे. पण गंगा यमुना वगैरे आदी नद्या होत्या या खंडित नव्हत्या सतत वाहणाऱ्या होत्या. तिथून रेल्वेने पाणी काय केलं होतं बोलावलं होतं. कशा करता सांग सतत शब्द ठेवला आहे खंडित नाही सातत्य त्याला म्हणत असतात. एवं सतत युक्त आहे भक्ता स्वाम याच्यापेक्षा मग एकदम ते सांगे. असा सतत चिंतन करणारा आणि जो कोणी असेल कशाचा ध्यानदीपमिमम सम्यक परामर्शी होणारा जो मनुष्य या ध्यानदीपाचा चांगल्या प्रकारे आणखी चिंतन करील मुक्त ये म्हणून संशय तेव्हा मुक्तीत मिळेल किंवा याचा संशय घेण्याचं काही नाही. मग मुक्ती काय आहे ठेवलेलीच आहे. संशय येऊ देण्याचं काही नाही. बरं का घर पुसत कोणी ते याला मुक्तीकडे जावं लागते का? मुक्त आहे म्हणून संशय याच देहामध्ये तो काय होतो मुक्त आहे. मुक्त संशय मेवायम ध्यायते ब्रह्म सततम. स्वतःच आणखी ब्रह्मस्वरूपाचं जो चिंतन करतो तो याच देहामध्ये काय होतं मुक्त होत असतो. असं चिंतनाचं निर्गुणोपासनेचं फल याच्यामध्ये काय केलेलं आहे. निर्गुणोपासना आणि सगुणोपासना
त्याच्यामध्ये अधिकपणा आहे बघा. थोडे अधिकारी 12व्या अध्यायामध्ये निर्गुणोपासनेच्या बाबतीमध्ये आणि सगुणोपासनेच्या बाबतीमध्ये सर्वांचा अधिकार सगुणोपासनेमध्ये असल्यामुळे त्याला थोडं अधिक महत्त्व आहे. गीतेच्या श्रीमद भागवत 12व्या अध्यायामध्ये त्याचं ये तो सर्वाणी कर्माणी मयि संन्यास आनंद योगेन मानते. आणि बाकी दुसरी उपासना क्लेशो अधिकस्तरचे थोडी कठीण सांगितले. योगाची अवाटा दुःखाचा जी सेवा आहे वाचून योगाची निबळे अधिक काही ऐसे नाही आगळी दुःखाची. पण त्याचा अर्थ असा की आपण त्याचे अधिकारी नाही असं आपल्याला म्हणता येत. सर्वच अधिकारी नाही पण कोणीतरी अधिकारी आहे कडे. एखादा हिरा असतो, हिऱ्याचं दुकान असते, ते काही किराणा दुकान आहे का? किराणा दुकानामध्ये पुड्या बांधून आहे राहणं. आणि हिऱ्याच्या दुकानामध्ये पुढे 12 महिन्यातून 2-3 अधिकारी मिळत चालते. पण कोणीतरी अधिकारी आहे ना. निर्गुणोपासनेचे सुद्धा काय 2 मार्ग आहे, सगुणोपासना आणि निर्गुणोपासना. या दोन्ही उपासना काय झालेल्या आहे? मग उपासना म्हणजे भ्रमच आहे. संवादी ब्रह्म तत्वोपास्य विमुच्यते. उत्तरे तापणी येतात. पण त्या सगुणोपासनेच्या द्वारा किंवा निर्गुणोपासनेच्या द्वारा इष्टफलाची काय होते? मस्त संवादी ब्रह्मानाचा. आणि जो ब्रह्म निष्फल जातो त्याला काय म्हणायचं? विसंवादी. त्याच्यामध्ये काही फलाचं भलत्याच ठिकाणी भलतंच बघायला जर आपण लागलो तर शहाणपणा का वेळेपणा. झाड लावलं बाबळीचं आंब्याची इच्छा करतो. शहाणपणा आहे का? वेळेपणा आहे की किती प्रयत्न केला तरी काय ते होऊ शकत नाही. नाही कसाच दृष्टांत. कोणतरी ग्रस्त सणाचा दिवस आला. मला सणाचा दिवस म्हटल्यानंतर भारतीय संस्कृतीमध्ये गोडधोड करून काय करतात, मग त्याच्याबरोबर तिखट आंबट सगळं असते. मग मंडळीला सांगितलं, म्हणलं चांगल्या प्रकारची कढी करायची. काय करायची? ते म्हटले काही हरकत नाही, चांगल्या प्रकारची. त्या कढी करण्यामध्ये साधा पदार्थ आहे पण त्याच्यातसुद्धा कुशलता आहे. काय असं आहे तो कढी आहे. काही त्याच्यामध्ये काही मंत्र म्हणण्याचे नाही. पण कढीला किती उकळी येऊ द्या लागते, 7 उकळ्या येऊ द्या लागते. ते मला उत्तम प्रकारे कढी कर. पण कढी उत्तम होण्याकरता कढीपत्ता पाहिजे. काय पाहिजे? तर दुसऱ्याच्या घरी होता का? तो दुसऱ्याच्या घरी गेला. म्हणलं आम्हाला कढीपत्ता पाहिजे. हे मागणाऱ्या लोकांनी तो घरचा मला कंटाळून गेला. आणि जो रागवला बघा उठला सुटला येतो, म्हटलं कढीपत्ता पाहिजे. तुझ्या काकाने ठेवला. मग घरी आला बघा, मानी मनुष्य होता. काय होता? घरी लिंबाचं झाड होतं, कडुलिंबाचं. आणि मग काय आता बासुंदीचा बेत ठरवला होता. साखर, संगीत मसाला. मला सांगितलं, म्हटलं हे साखर घेऊन ये की. मग ते काय करता आज्ञाधारक. आणि त्या कडुलिंबाच्या झाडाला आळा करण्याकरता कशाचा आळा केला? साखरेचा. आणि पुन्हा आणखी पाणी कोणतं? हे दूध आणलं होतं सगळे घेऊन घेऊन. ते मंडळीलाही वाटलं काय डोकं फिरलं. पण ते रावजी झाड असल्यामुळे जसं सांगेल तसं काय करायचं. आणि ते दुधाचं केलं नाही का. आणि त्याच्यात संगीत मसाला खत म्हणून दिलं बघा. त्याला विचारलं, म्हणलं हे सगळं कशा करता? कडुलिंबाच्या झाडाला मला गोड करतो. जमतं का? शक्य नाही. जो ज्याचा अधिकार असे. लिंबाच्या झाड आणि साखरेचे आणि बीज द्यायची फळे. ज्याचं जसं बीज असतं तेच फळ त्याला काय होत असते? प्राप्त होत असते. मग
संसारात कुठे आणखी शांती आणि विश्रांती आहे का? ठिकठिकाणी सगळी वर्णन आहे तुमचं संसार दुःख मूळ, विश्रांती नाही कुठे. मग तुम्हाला आम्हाला जो आनंद मिळत असतो तो उपासनेमुळे. कशाने मिळते? आपण जे काही दैनंदिन काही आणि उपासना करतो त्याच्यामुळे मनाची स्थिरता राहते. काय राहते? म्हणजे साधू संतांनी सांगितलं आहे हे मार्ग आजच आहे का अनेक जन्मापासून आलेले. जडवणी वहिला ये भक्तीची दया पावशी. म्हणून सतत धर्म करणारा मनुष्य या ठिकाणी उपासना करीत असेल तर मुक्त होईल. यात कोणत्याही प्रकारे काय नाही, निःसंशय सांगितलेलं आहे. पुढचं असलं काय? परमात्मा द्वयानंद पूर्वपूर्व स्वभाव स्वयमेव जगत भूत्वा पराविशत जीवरूपता असे नाटक दीप आहे. परमात्मा अद्वयानंद पूर्ण पूर्वम स्वमाय. सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी कोण होता हो? तो एक परमात्माच होता. तो परमात्मा किन स्वरूप होता? अद्वय आनंद. अद्वय आनंद, अद्वय नित्य निराम आहे. जे काय जे अद्वय स्वरूपाचा होता. सगळं सजातीय विजातीय भेद ऐक. परमात्मा सत्तेमध्ये अजातवाद कोणता? फक्त एक परमात्मा आहे. परमात्म्याशिवाय दुसरं विजातीय काही सजातीय नाही, काही नाही. पुन्हा स्वरूपाने कसा होता? परमात्मा अद्वय आनंद, आनंद स्वरूप होता. पूर्ण होता का अपूर्ण होता? पूर्ण कोणाला म्हणत असतात? मोठी मोठी धरणं जरी असली तरी त्या धरणाला पूर्ण नाही म्हणत. पूर्ण म्हणजे कोण? धरण जे भरलं गेलं ते काय का? नद्याच्या पाण्याने का झालेलं आहे ते? आणि समुद्र काय नद्याच्या पाण्याने का? किती जरी उष्णता दाबली दिवसामध्ये आणखी तरी समुद्र 1 इंच काय होत नाही. आणि किती पाऊस पडला तरी 1 इंच काय म्हणून त्याला पूर्ण. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय आहे. सृष्टी उत्पन्न झाली तरी वाढत नाही, सृष्टी नष्ट झाली तरी कमी होत नाही. जसाच्या मग त्याला पूर्ण असं म्हणलं. असा पूर्ण होता. पूर्वत पूर्वम. मग पुढे स्वमाय या स्वयमेव जगत होता. तोच परमात्मा मायेच्या आश्रयाने काय झाला? जगत आहे. कोण? परमात्मा. स्वयमेव आहे त्याच्याकडे. स्वमाय या स्वयमेव जगत भूत्वा. मायेच्या आश्रयाने तो काय झालेला आहे? जगत या भावाला काय झाला? तो प्राप्त झाला. आणि पुढे आणखी मग त्याच्यामध्ये ज्या जगतामध्ये प्राविष्य जीवरूपत आहे. झालं नाही तुम्ही आम्ही कोण आहो? काय जीवरूपाने त्याच्यामध्ये काय केलं? प्रवेश केला. जीवाभावाला प्राप्त आहे. 2 प्रकारचा आहे त्याच्या. शुद्ध सत्वगुण त्याच्यामध्ये जे आभास पडतो त्याला ईश्वर म्हणायचा. आणि मलिन सत्वगुण ज्याच्यामध्ये आभास पडतो त्याला जीव. मलिन सत्व हे अनेक असल्यामुळे जीव एक नसून किती आहे? अनंत जीव आहे. जलचर, खेचर, पाण्यामध्ये राहणारे सगळे जलचर, आकाशात उडणारे खेचर, जमिनीत राहणारे भूचर. आणि तुम्ही आम्ही नाही का आपण खेचर, भूचर, जलचर हे तुम्ही आम्ही आपण जीव कोणा जीव म्हटल्यानंतर हे सगळे हे आहे. आणि देव वास्तविक हा कोण आहे? परमात्माच आहे. मग पुढे याचा क्रमाक्रमाने विचार करायचा बरं का. स्वयमेव जगत भूत्वा प्राविष्य जीव रूपात. तो परमात्मा जीव या रूपाने त्याच्यामध्ये प्रवेश करतात. कारण जड कसं कार्य करू शकेल? शक्य आहे का? कोणीतरी चेतन तत्व असल्याशिवाय कार्यरत होऊ शकत. मग जीव रूपाने काय झालं त्याच्यात? मग जीव का झाला? शरीराशी तादात्म्य घेतलं. असं आहे. ते तादात्म्याला सोडलं. नळिकेवरून उठला आणि शिव कशा की बैसला. कारण त्या नळीला धरून बसलेला आहे.
नळी जर सोडून दिली तर सुख शाके. तसं आपण शरीराशी तादात्म्य ठेवा. शरीराचं तादात्म्य सुटणे यालाच म्हणतात मुक्त अवस्था. कोणती अवस्था? तुका म्हणे नाही निरसला देहांत वरी अवघे. नव्हते ते संत माळा मुद्राच्या भूषणे. नव्हते ते संत करिता कीर्तन. तुकोबाराचा मोठा अभंग आहे बा. हा म्हणे संत तरी कोणत्याच लक्षण सांग. तुका म्हणे नाही निरसला तवरी अवघे. आणखी पुढे आणि हे आहे बा. तो कसा कसा आणखी जातोय. नाटक बसल्यामुळे त्याच्यामध्ये नाचणारी बाई कोण, ताल धरणारे कोण, वाजवणारे प्रकाशन करणारे कोण. अधिक विचार केला आहे तर विचार कधी करू.